तुम्ही किंवा तुमचे मित्र डेटिंग ॲप वापरताय का? डेटिंगसाठी पार्टनर शोधताय का? पार्टनरचं माहीत नाही, पण डेटिंग ॲपवरती तुम्हाला स्कॅमर नक्की मिळेल, जी एका झटक्यात तुमचा बँक बॅलन्स खाली करून पळून जाईल. होय, मुंबईत सध्या हेच घडतंय. डेटिंगमध्ये इंटरेस्टेड असणारे सिंगल असोत की मिंगल, सगळ्या पुरुषांनी सावध व्हा रे, कारण एक मोठा स्कॅम उघडकीस आलाय, जो तुमच्यासोबतही झाला असता. एक 21 जणांची टोळी होती, ज्यात 6 महिला होत्या. डेटिंग ॲपवरून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक त्या करायच्या. त्या तरुणी डेटिंग ॲपवर टार्गेट शोधायचा. जो पुरुष त्यांच्या जाळ्यात अडकायचा त्यांना रेस्टॉरंटमध्ये बोलवून भल्लं मोठं बिल करून पळून जायच्या. रेस्टॉरंटचे स्टाफही त्यांना साथ द्यायचे. त्यामुळे त्यांचा हा स्कॅम एकदम सक्सेसफुली पार पडायचा. आता हा स्कॅम बाहेर येणं थोडं अवघड होतं, पण हा स्कॅम बाहेर आलाय एका तरुणामुळे, जो स्वतः डेटवर गेला होता. तोही असाच त्या पोरींच्या जाळ्यात अडकला. डेटिंग ॲपवरती त्याचं एका दिशा नावाच्या 22 वर्षीय तरुणीसोबत मॅच झालं होतं. त्यांनी बोरिवलीतील एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरवलं. तो तरुण संध्याकाळी 6 वाजता त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. दिशा आधीच त्या रेस्टॉरंटमध्ये त्याची वाट बघत होती. दोघांनी दारू, हुक्का पॉट, एनर्जी ड्रिंक सगळं काही ऑर्डर केलं. मस्त एन्जॉय केल्यानंतर बिलिंगची वेळ आली. तरुणाच्या हातात हॉटेलच्या स्टाफनं डायरेक्ट 35,000 रुपयांचं बिल दिलं. आता एवढं मोठं बिल पाहून त्यालाही धक्काच बसला. त्यानं बिल नीट चेक केलं. त्यानंतर त्याला काहीतरी गडबड वाटली. त्यानंतर त्यानं तो बिल द्यायला नकार दिला. मग स्टाफनं त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणानं थेट पोलिसांना फोन केला. पोलीस तिथे आल्यावरती स्टाफनं तो बिल कमी करून 30,000 रुपयांपर्यंत आणला. आता पोलीस आलेत म्हटल्यावर त्या डेटवर आलेल्या तरुणीनं अर्ध बिल द्यायची तयारी दाखवली. बिल देईपर्यंत तरुणाला उमगलंच नाही की त्याच्यासोबत मोठा स्कॅम झालाय. तो जेव्हा घरी जातो आणि जेव्हा UPI पेमेंट चेक करतो, तेव्हा त्याला कळतं की 15,000 रुपये त्याने एका वैयक्तिक अकाउंटवरती स्कॅन केलेले असतात. ॲक्च्युली ते स्कॅन व्हायला पाहिजे होते हॉटेलच्या अकाउंटवरती, पण वैयक्तिक अकाउंटवर स्कॅन झाल्याने त्याला ती गडबड वाटली आणि थेट त्यानं पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये त्याने थेट तक्रार दाखल केली. पोलिसांनी नंतर तपास सुरू केला आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात 21 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये 6 महिला आहेत. हॉटेल स्टाफशी आधीच बोलून त्यालाही यात वाटा मिळायचा अशी माहिती या रॅकेटच्या पर्दाफाशनंतर पोलिसांनी सगळ्यांना दिली आणि त्यानंतर हा मोठा स्कॅम उघडकीस आला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून त्यांना सावध करा आणि अशाच व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.